मित्रांनो, आजपासून सलग 3500 वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाच्या वायव्य दिशेला एका महान संस्कृतीचा जन्म झाला आणि ती संस्कृती विटांच्या घरामध्ये नाही तर निसर्गाच्या सानिध्यात, मंत्रांच्या घोषात आणि यज्ञांच्या अग्नीत वसलेली होती. आणि यालाच आपण मित्रांनो वैदिक काळ असं म्हणतो. परंतु हा समाज फक्त पूजा अर्चेपुरताच मर्यादित नव्हता. यात विज्ञान होतं, लोकशाही होती आणि प्रगत सामाजिक विचार सुद्धा होते. इथे वैदिक समाज हा पूर्णपणे पितृसत्तात्मक होता. घराच्या प्रमुखाला कुलूप किंवा गृहपती असं म्हटलं जायचं. इथेच तुम्हाला जगातली संयुक्त कुटुंब पद्धती आढळून येते आणि इथे एका छताखाली 3 पिढ्या राहत होत्या. यामध्ये प्रामुख्याने 4 वेदांची रचना झाली: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद हा जगातील सर्वात जुना ग्रंथ मानला जातो. यामध्ये 10,552 ऋचा आणि 10 मंडले आहेत आणि हाच मित्रांनो निसर्ग देवताच्या स्तुतीचा काळ होता. त्यानंतर आलेल्या यजुर्वेदमध्ये यज्ञाचे नियम आणि विधी देण्यात आलेली होती. सामवेदमध्ये संगीताचा उगम आणि ऋचांचे म्हणजेच मंत्रांचे गायन कसे करायचे याच्याबद्दल माहिती, आणि अथर्ववेदमध्ये दैनंदिन जीवन, औषध, वनस्पती आणि तंत्रमंत्र याच्याबद्दल माहिती देण्यात आली. ऋग्वेदामध्ये सरस्वतीला नदी तमे म्हणजेच जगातली सर्वात उत्कृष्ट नदी असा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या ऋग्वेदामध्येच तुम्हाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचा सुद्धा उल्लेख मिळतो. आता या ऋग्वेदामध्ये एक ऋषी म्हणतात, मी कवी आहे, माझे वडील वैद्य आहेत आणि माझी आई पाषाणावर धान्य दळणारी एक कामगार आहे. म्हणजे एकाच कुटुंबात लोक वेगवेगळे वर्ण म्हणजेच व्यवसाय निवडू लागले होते. आणि यावेळेस स्त्रियांना सुद्धा काही अधिकार देण्यात आलेले होते, ज्यामध्ये स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार होता आणि त्या स्त्रिया जनेऊ धारण करायच्या. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळीपर्यंत पर्दा पद्धत किंवा बालविवाह अस्तित्वातच नव्हते. परंतु लग्नावेळी मात्र मुलगी ही संज्ञा नसावी लागेल. यावेळेचे शिक्षणही फक्त पुस्तकी नव्हते, तर गुरुकुल असायचे आणि ते अनुभवावर आधारित बनवल्या जायचे. आणि त्यावेळेच्या वेदांना श्रुती म्हटल्या जायचे, जे एकूण लक्षात ठेवावं लागायचे आणि त्यानुसार उच्चार शास्त्रावर प्रचंड भर दिला जायचा. म्हणजेच तुम्ही जे उच्चार करणार आहे त्यावरूनच तुमचं भविष्य ठरणार आहे असं क्लिअर असायचं. यावेळच्या राजाला राजन म्हटलं जायचं आणि तो हुकुमशहा कधीही नव्हता आणि त्याला जनतेकडूनच निवडून दिला जायचं. आता याच वेळेस 2 महत्वाच्या प्रशासन पद्धती आढळून येतात. एक होती सभा आणि दुसरी होती समिती. सभा ही थोर मोठ्यांची परिषद असायची आणि समिती ही सर्वसामान्यांची परिषद असायची. आणि राजाला कोणताही निर्णय घेताना सभा आणि समिती या दोन्ही संस्थांचा ऐकावा लागायचा. यावेळेस सर्वात महत्वाचं धन होतं मित्रांनो, ते म्हणजे गाय. म्हणजेच गायींना धन किंवा संपत्ती मानलं जायचं. आणि त्यावेळेच्या युद्धांना गविष्ट म्हटलं जायचं, म्हणजेच गायींचा शोध घेणारे. कारण त्यावेळेचे युद्ध हे फक्त आणि फक्त गायींचा शोध घेण्यासाठी चालायचे. आणि लोखंडाचा शोध लागल्यानंतर उत्तर वैदिक काळात शेती अधिक प्रगत झाली. आता तेथील वैदिक समाज हा पूर्णपणे विज्ञानाशी आणि भारतीय सभ्यतेशी जोडलेला होता आणि म्हणूनच वैदिक कालखंडाला 2 भागांमध्ये विभाजलं जातं. एक आहे पूर्व वैदिक काळ आणि दुसरा आहे उत्तर वैदिक काळ. आता पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ यामध्ये भरपूर विशेषता आढळते. पूर्व वैदिक काळामध्ये अनेक प्रथा अस्तित्वात नव्हत्या, परंतु देवाला मानण्याची प्रथा, देवाची पूजा करण्याची प्रथा ही मात्र उत्तर वैदिक काळातच अस्तित्वात आली. आणि या वैदिक लोकांचा संबंध हा संपूर्णपणे आर्य लोकांशी होता. आणि इतिहासकारांच्या मते आर्य हे कधीही भारतातले नव्हते, ते मध्य आशियातून आपल्या भारतात आले होते. आणि आर्य लोक मुख्यतः पशुपालन करणे, घोड्यांचा वापर करणे आणि संस्कृत भाषेचा वापर करणे या 3 गोष्टी करायचे. आता पूर्व वैदिक काळातील लोकांची मुख्य व्यवसाय हे पशुपालन, शेती आणि व्यापार करणे होते. आणि हे पूर्व वैदिक काळातले लोक पूर्णपणे धार्मिक बाबींशी जोडलेले होते. म्हणजेच निसर्ग देवतेची प्रामुख्याने पूजा करायची, ज्यामध्ये यांचे प्रमुख देव होते इंद्र, अग्नी आणि सूर्य. आता असं म्हटलं जातं की इंद्र हा देव यांनी मध्य आशियातूनच आपल्या देशांमध्ये आणला. आणि यातील लोक जेव्हा एकमेकांसोबत संवाद करायचा असायचा तेव्हा नेमके म्हणायचे की इंद्र म्हणतोय आज आपल्याला इकडे जायला हवं, इंद्र म्हणतोय आज आपल्याला असं करायला हवं. परंतु यामधील इंद्र हा नेमका पावसाचा देव समजला जायचा, अग्नी हा यज्ञाचा देव समजला जायचा आणि यातील सूर्य हा तेजोमयाचा देव समजला जायचा. आता याच उत्तर वैदिक काळामध्ये समाजामध्ये मोठे बदल झाले. वर्ण व्यवस्था अधिक कठोर होत गेली. यामध्ये 4 वर्ण प्रामुख्याने आढळतात, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि याच वर्णांमुळे महिलांचा सामाजिक दर्जा कमी झाला. आता ब्राह्मण यांना सर्वात उच्च कुलातील मानलं गेलं आणि क्षत्रिय हे ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी स्थापले गेले. वैश्य हे फक्त व्यापार करण्यासाठी आणि शूद्र हे 3ही वर्गांची सेवा करण्यासाठी बनवण्यात आले असं म्हटलं जातं. आता यामध्ये मित्रांनो काही राजकीय बदल सुद्धा तुम्हाला आढळून येतात. यामध्ये राजा हा प्रमुख मानला जायचा आणि राजसत्ता प्रमुख प्रबळ असायची. आणि त्यामुळे उत्तर वैदिक काळातच राजसत्ता ही मजबूत झाली आणि राजांनी मोठे राज्य निर्माण केले. आणि यातूनच आपल्या देशात 16 महाजनपद निर्माण झाले. आणि त्या 16 महाजनपदामध्येच काही ठिकाणी तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य, अशोक यासारखे राजे दिसून येतात. परंतु मित्रांनो, राजे कितीही वरचे असले तरी त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षण महत्वाचंच होतं. म्हणून यावरून वैदिक समाजात शिक्षणाला भरपूर महत्व होतं. गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. विद्यार्थी गुरूंच्या घरी राहून शिकत असत आणि शिक्षणामध्ये वेद, गणित, युद्धकला आणि तत्वज्ञान शिकवल्या जायचं. परंतु मित्रांनो, या वैदिक समाजाने
आजच्या भारतीय संस्कृतीला मात्र मोठं योगदान दिलं. तेव्हा निर्माण झालेली धर्म आणि संस्कृती या तुम्हाला आजही अस्तित्वात असलेल्या दिसतातच. संस्कृत भाषेचं ग्रंथांमध्ये असलेलं महत्व हे तेव्हाच रुजवलं गेलं होतं. सामाजिक रचना, कुटुंब पद्धती हे वैदिक समाजामध्ये बनली, परंतु ती आजपर्यंत अस्तित्वात आहे. आणि त्याचमुळे मित्रांनो, वैदिक समाज हा आजच्या भारतीय समाजाचा एक मजबूत पाया होता. त्यामुळे आजही आपल्या अनेक परंपरा या वैदिक काळातूनच आल्या असं म्हटलं जातं. त्यामुळे यापुढे तुम्हाला कोणीही प्रश्न विचारला की भारतीय संस्कृतीची मुळे कुठे आहेत, भारतीय परंपरा, धार्मिक श्रद्धा या नेमक्या कुठून आल्या, भारतातील समाज रचना नेमकी कुठली आणि भारतात एकत्र कुटुंब पद्धत का अस्तित्वात आहे, तर त्याचं उत्तर एकच आहे मित्रांनो, आणि ते म्हणजे वैदिक काळ. आणि त्यामुळेच हा वैदिक काळ आपल्या भारतीय संस्कृतीचा एक मजबूत पाया आणि एक मजबूत आराध्य मानलं जातं. आणि मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरली असेल. सोबतच या वैदिक काळाबाबत तुमचे काय विचार आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काय स्टेटसही ठेवत चला. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करून. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.